काल धनंजय मुंडे यांनी त्या ठिकाणी राजीनामा दिला आणि त्यामुळे विषय संपला असं नाही, त्यांना सहआरोपी करावं अशी मागणी केल्याचं रोहित पवार म्हणतात। मात्र बीडमध्ये 10 महिन्यात 36 खून झाले आहेत। त्या संदर्भात राज्य सरकारला रोहित पवार यांनी सवाल उपस्थित केलाय। सखोल चौकशीची मागणी रोहित पवार करतायत। धनंजय मुंडेंनी त्या ठिकाणी राजीनामा दिला, तो विषय तिथं संपतो असं नाही। त्यांना FIR मध्ये सह आरोपी करा अशी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी मागणी करत आहोत। ते त्या बाबतीत काय होईल बघू। पण आम्ही विचारलं होतं गेल्या 10 महिन्यामध्ये बीडमध्ये किती मर्डर झाले हे तुम्ही त्या ठिकाणी सांगा। 10 महिन्यामध्ये 36 खून हे बीडमध्ये तिथं झाले आहेत आणि त्याच्यामध्ये नावं कोण आहेत? महादेव मुंडे, बानगर, तसं घरबुडे, आंधळे। म्हणजे काही लोक संतोष देशमुखचा विषय आपण जेव्हा लावून धरत होतो तेव्हा जातीवादाचा विषय त्या ठिकाणी आणत होते, पण ही नावं आपण बघितली आणि असे कितीतरी बघितले तर अनेक समाजाच्या लोकांवर तिथं अन्याय झाला, त्यांचा मृत्यू झाला। त्यामुळे ह्या सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे। कोरटकर महापुरुषांचा अपमान करतो, त्याच्याकडे 10 कोटींची रोल्स रॉयल कार आहे आणि ती कार देखील महेश मोतेवार यांची असल्याचं म्हणत ईडी सीबीआयच्या ताब्यात असलेली कार कोरटकरकडे कशी असा सवालही रोहित पवार यांनी उपस्थित केलाय। कोरटकर छत्रपती संभाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अशा काही लेवलला जाऊन बोललाय ते आम्हाला बोलता सुद्धा येत नाही। त्याच्यावर तुम्ही कारवाई करत नाही, त्याला तुम्ही पोलीस प्रोटेक्शन देता आणि पोलीस प्रोटेक्शन असताना हा महाशय मध्य प्रदेशमध्ये तिथं पळून जातो। त्या बाबतीत तुम्हाला काय करता येत नाही, त्याच्यावर तुम्ही कारवाई करू शकत नाही, त्याच्यावर तुम्ही जेलमध्ये टाकू शकत नाही। त्याच्याकडे 10 कोटीची रोल्स रॉइस आहे, ही ईडीकडे आणि सीबीआयकडे। आता ईडी आणि सीबीआयच्या ताब्यात असलेली गाडी बाहेर कशी येते आणि हा महाशय कोरटकर का कोण आहे त्याच्याकडे ती गाडी कशी येते हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। म्हणजे त्याचा अर्थ हा कोरटकर पोहोचलेला माणूस आहे। या फिक्सरला, या दलालाला आणि या माणसाला सरकारच्या माध्यमातून आत्ताच्या आत्ताच पोलीस कोठडी त्या ठिकाणी मिळाली पाहिजे। कोरटकर छत्रपती संभाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।